नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ। अगदी हॉटेलसारखीच मिसळ आज आपण घरी बनवणार आहोत, पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने, कारण आपण ती घरी बनवणार आहोत। हॉटेलसारखं अगदी तामझाम न करता खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण ही घरी कशी बनवता येईल ते बघणार आहोत। पण चवीला ती हॉटेलपेक्षाही अप्रतिम लागणार आहे। त्याचबरोबर 2 पाव, थोडासा फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू असेल तर मग तिची मजाच काही और असणार आहे। चला तर मग बघूया ही मिसळ कशी बनवतात ते। मिसळ बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे। ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही मटकी आपण कुकरमध्ये शिजत टाकूया, कारण खूप सोप्या पद्धतीने झटपट बनवणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये मटकी टाकून घेतली। आता यात थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया। थोडं नाही, थोडं जास्तच पाणी टाकायचं, आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे। थोडा हिंग टाकूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपण काढून घेऊया। मटकी शिजते तोवर आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा, एक उभा चिरलेला टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी खोबरं, एक लसणाची गड्डी, 1 इंचभर आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतला। त्याचबरोबर मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ, 2 चमचे खसखस, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे, 3-4 काळी मिरी आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। हे सर्व मसाले सर्वात प्रथम भाजून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला आणि त्यात थोडं तेल टाकून घेतलं। आता सर्वात प्रथम त्यावरती कांदा टाकूया आणि कांदा छानपैकी भाजून घेऊया। कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे, अगदी गुलाबीसर काळपट असा कांद्याचा कलर झाला पाहिजे। कांदा बघा अगदी गुलाबीसर काळपट कलर यायला लागलेला। आता यात आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि हिरव्या मिरच्या कांद्याबरोबर भाजून घेऊया। मिरची आणि कांदा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित आता भाजून घेऊया। त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा याबरोबर छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर आपण लसूण टाकूया आणि आलं टाकूया आणि हे सर्व मसाले एखादा मिनिटभर छानपैकी परतून घेऊया। मसाला छानपैकी परतला गेलेला आहे। हे बघा छान कलर आलेला आहे। आता हा मसाला आपण काढून घेऊया। त्यानंतर सुकं खोबरं टाकूया। सुकं खोबरं भाजायला अगदी एखादा मिनिट लागतो। सुकं खोबरं सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया। हे बघा आपलं खोबरं सुद्धा छानपैकी भाजून झालेलं आहे। आता हे सुद्धा काढून घेऊया। यानंतर आपण हे खडे मसाले टाकून घेऊया, दालचिनी, लवंग आणि मिरे, आणि यात थोडंसं तेल टाकूया। अगदी किंचित तेल टाकायचं। ते एखादा मिनिटभर परतलं की त्यात धणे आणि जिरे टाकून घेऊया। एकाच वेळी धणे आणि जिरे टाकून घेऊया आणि हे सुद्धा ह्या मसाल्यांबरोबर एखादा मिनिट परतून घेऊया। आता हे सर्व काढून घेऊया आणि यानंतर आपण तीळ टाकूया। तीळ सुद्धा अगदी एखादा मिनिटातच छानपैकी भाजली जाते। आता यातच खसखस टाकूया। तीळ टाकून झाली की नंतर खसखस टाकायची, कारण खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही। आता आपली तीळ आणि खसखस भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व मसाले काढून घेतलेले आहेत। पण यात माझ्याकडनं ना थोडीशी कोथिंबीर पडली होती, तर आता आपण ह्याचं एक कोरडं वाटण तयार करून घेऊ। हे बघा आपल्या कोरड्या मसाल्यांचं वाटण तयार झालेलं आहे। आता यात आपण कांदा, खोबरं जे भाजून घेतलेलं होतं ना ते टाकून घेऊ आणि त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ आणि ह्याचं एक वाटण तयार करून घेऊया।
पाणी टाकून ह्याची आपण पेस्ट तयार करून घेऊ। ह्या मसाल्यांबरोबरच आपल्याला काही पावडर मसाले लागतील। त्यात 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता सर्वात प्रथम आपण तेल तापायला ठेवलं गॅसवरती आणि त्यात तेजपत्ता टाकून घेतला। आता आपण यात कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की यात मोहरी आणि जिरे टाकून घेऊया आणि एखादा मिनिट व्यवस्थित परतून घेऊया। यानंतर थोडासा हिंग टाकून घेऊया। आपण उसळ शिजतानाही हिंग टाकलेला आहे, मटकी शिजतानाही हिंग टाकलेला आहे। यानंतर कांदा लसूण मसाला टाकूया। याने तरी खूप छान येते। त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेऊ। असे मसाले भाजले की तरी खूपच छान येते। आता यात आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं ना, ते वाटण टाकून घेऊया आणि वाटण 1 मिनिटभर ह्या मसाल्यांबरोबर परतून घेऊया। इकडे आपली मटकी सुद्धा छानपैकी शिजलेली आहे, हे बघा। आता ही शिजलेली मटकी आपण यात टाकून घेऊया आणि ह्या मसाल्यांबरोबर व्यवस्थित एखादा मिनिटभर परतून घेऊया। आपल्याला कट काही वेगळा करायचा नाही आहे, म्हणून मी मटकी सुरुवातीला टाकली आणि संपूर्ण मसाला टाकला। जर कट वेगळा करायचा असता ना, तर मी यातला अर्धा मसाला साईडला ठेवला असता। आपली मटकी व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यात मटकीचं पाणी सोडूया आणि त्याचबरोबर मी साईडला थोडंसं पाणी गरम करून ठेवलं होतं, ते पाणीही टाकून घेऊया। कारण एवढासा आपल्याला पावबरोबर खायचं आहे ना, तर एवढा रस्सा आपल्याला पुरेसा होणार नाही, पण पाणी गरमच सोडायचं। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। मटकी शिजतानाही आपण मीठ टाकलेलं होतं, पण आपण पाणी जास्त सोडलेलं आहे ना, त्यामुळे पुन्हा थोडंसं मीठ लागेलच। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्याला चांगली उकळ काढून घेऊया। यापूर्वी मी मिसळचा एक व्हिडिओ टाकला होता, त्यात आपण कट वेगळा केला होता आणि मटकी वेगळी मसाल्याची तयार केली होती। पण आता आपल्याला झटपट बनवायची आहे, त्यामुळे मी मटकी आणि कट दोन्ही एकत्रच केलं। त्यात चवीचा बदल होत नाही आहे। आता आपल्या मटकीला बघा किती छान उकळ आलेली आहे। आपली मिसळ तयार झालेली आहे आणि कलर सुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे। तरी सुद्धा खूप छान आलेली आहे आपल्या मटकीला। आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण ही सर्व करूया। मटकी सर्व करण्यासाठी मी अशी एक खोल प्लेट घेतलेली आहे आणि एक बटाटा उकडलेला होता माझ्याकडे, तो सुरुवातीला मॅश करून घेतला। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल। त्यावरती मटकी टाकून घेऊया। आपल्याला हवी तेवढी मटकी आपण टाकून घेऊया। त्यानंतर यावरती थोडंसं फरसाण टाकून घेऊया। त्यानंतर थोडेसे वेफर्स टाकून घेऊया। माझ्याजवळ होते म्हणून मी टाकले, तुमच्याजवळ नसतील तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आता थोडे पोहे टाकून घेऊया। बऱ्याच ठिकाणी मिसळमध्ये पोहे मिळतात आणि माझ्याजवळ होते तयार म्हणून मी टाकले। तुमच्याजवळ नसले ना, तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण ह्याने चव छान लागते। आणि आता यावरती मटकीचा कट आणि तरी टाकूया। बघा किती झटपट तयार झाली ही आपली उसळ किंवा मिसळ। आता यावरती कांदा टाकूया आणि कोथिंबीर टाकूया। आपली मिसळ रेडी झालेली आहे। याबरोबर एका प्लेटमध्ये थोडंसं फरसाण घेऊया, 2 पाव घेऊया, थोडासा बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि कोथिंबीर। आपलं चमचमीत मिसळ पावचं ताट तयार झालेलं आहे।
तुमच्याजवळ बटाटा, पोहे आणि वेफर्स नसेल, तुम्ही नाही टाकले तरी चालेल, मग जवळ होते म्हणून मी टाकले, त्यामुळे चवीत फारसा काही फरक पडत नाही। आपली मिसळ तेवढीच हे नाही टाकलं तरी चमचमीत लागेलच। ती दिसायला बघा किती सुंदर दिसते, किती छान तर्री आलेली आहे त्यावरती। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।